मुंबईतील ब्रिटिशकालीन 130 वर्ष जुन्या बेलासिस ब्रिजचं काम आता सुरू झालेलं आहे आणि नव्याने याचं निर्माण करण्यात येणार आहे। त्यामुळे 18 महिने वाहतुकीसाठी हा पूल सध्या बंद असेल। मी सध्या मुंबई सेंट्रल या परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणी आता आपण पाहतोय की बॅरिकेटिंगचं जे काम आहे ते सुरू झालेलं आहे। आपण पाहतोय की एक कमान या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे आणि रेल्वे आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून जुनी वास्तू पाडून त्या जागी नवीन पूल बांधण्याचा निर्णय घेतल्यानं आता शहरातील आणखी एक हा ब्रिटिशकालीन बेलासिस पूल पाडला जाणार आहे आणि हा पूल उद्यापासून वाहतुकीसाठी बंद केला जाईल असं बोललं जातं आहे। पुनर्बांधणीच्या कामाला किमान 18 महिन्याचा कालावधी लागणार आहे आणि हा कालावधी वाढूही शकतो। 130 वर्ष हा पूल जुना आहे आणि दोन्ही बाजूवरील वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। बेलासिस हा रेल्वे रुळावरून जाणारा ओव्हरब्रिज आहे, आरोबी आहे आणि ताडदेव ते नागपाडा आणि मुंबई सेंट्रल स्थानकाला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे। मुंबई सेंट्रल जंक्शन ते ताडदेव सेंट्रल जंक्शन असे पर्यायी मार्ग हा पूल बंद झाल्यानंतर वाहतूक विभागाकडून सुचवण्यात आले आहेत। पठ्ठे बापूराव मार्ग ते ताडदेव सर्कल आणि तिथून नवजीवन जंक्शनपर्यंत नो पार्किंग असणार आहे। याची वाहन चालकांनी नोंद घेणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे, अन्यथा वाहतूक कोंडीला त्यांना सामोरं जावं लागेल। आता पूल तर तयार होतोय, पण या पुलाच्या आसपास असलेली जी 30 दुकानं आहेत त्यांना महानगरपालिकेनं अजूनही कुठलीही शिफ्टिंग दिलेली नाही आहे। त्यामुळे त्यांच्या रोजगाराचा प्रश्न देखील उपस्थित केला जातोय। त्यांना न्याय मिळणार की नाही हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा पूल जेव्हा बंद होईल त्यावेळी मुंबई सेंट्रल या ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना पीक आवरमध्ये लोकांना करावा लागू शकतो। यासाठी महानगरपालिकेनं हे मार्ग सुचवलेले आहेत। आता या मार्गाचा अवलंब मुंबईकर कशा पद्धतीनं करणार आहेत हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। पण जुनी वास्तू जेव्हा पाडली जाते त्यावेळी नवीन वास्तू त्या ठिकाणी उभारली जाते आणि हे काम वेळेत झालं तर बरं अशीच मुंबईकरांची भावना आहे। कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।